ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथमध्ये गुरुवारी रात्री एका भरधाव एर्टिगा कारने दुसऱ्या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली। या एर्टिगा कारवर भाजपा जिल्हा सचिव असं लिहिलं असून ही कार भाजपाचे उल्हासनगरमधील पदाधिकारी रोहित पांडे यांच्या नावावर रजिस्टर आहे। पण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र आरोपीचं नावच टाकण्यात आलेलं नसल्यामुळे या प्रकरणात खऱ्या आरोपीला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाहीये ना असा प्रश्न उपस्थित झालाय। अंबरनाथच्या लोकनगरीकडून कैलासनगर स्मशानभूमीकडे येणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री विजय महाजन हे डेअरीतून दूध घेण्यासाठी आले होते। दूध विकत घेऊन गाडीत बसल्यानंतर अचानक मागून आलेल्या एका एर्टिगा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। या धडकेत महाजन यांची गाडी अक्षरशः रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्ड्यात पडली। यात महाजन यांना फारशी दुखापत झालेली नसली तरी एर्टिगा कारमधील 2 जण जखमी झाल्यानं त्यांना पोलिसांनी अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितलं। त्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एर्टिगा गाडीच्या चालकावर बेदरकारपणे गाडी चालवून नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला। मात्र त्यात आरोपीचं नावच टाकण्यात आलेलं नसल्याचं समोर आलंय। ज्या एर्टिगा कारने ही धडक दिली त्या MH05FB 6074 क्रमांकाच्या कारवर मागे आणि पुढे भाजपाचं कमळाचं चिन्ह असून त्यातील जिल्हा सचिव असं लिहिण्यात आलंय। ही कार भाजपाचे उल्हासनगरमधील पदाधिकारी रोहित पांडे यांच्या नावावर रजिस्टर आहे। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपीच्या रकान्यात कुणाचंही नाव न लिहिता एर्टिगा कारवरील चालक असा उल्लेख केलाय। त्यामुळे खरा आरोपी बदलून त्या जागी दुसराच आरोपीचा दाखवण्याचा प्रयत्न कुणी करत नाहीये ना असा प्रश्न त्यानंतर उपस्थित झालाय। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांना विचारलं असता एर्टिगा कारमधील दोन्ही जखमींना पोलिसांनी छाया उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितलं होतं, पण ते सरकारी दवाखान्यात न जाता कोणत्या तरी खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असून ते नेमके कोणत्या रुग्णालयात गेले याची आपल्याला माहिती नाही असं ते म्हणाले। तिथून MLC रिपोर्ट आल्यानंतर आरोपींचं नाव निष्पन्न होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। मात्र हे सगळं प्रकरण संशयास्पद असल्याचं चर्चा सध्या अंबरनाथ शहरात आहे। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।